शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, संभाजी ब्रिगेडची मागणी। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन। शेतकरी कर्जमाफी, ऊस, कांदा, कापूस व दूध दर, मराठा व इतर आरक्षण, निवडणुका बॅलेट पेपरवर घेणे आणि अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई तत्काळ जाहीर करून द्यावी आदीसह विविध मागण्यांचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन जनतेला दिले होते। ऊस, कांदा व इतर शेतमाल तसेच दुधाच्या दरात वाढ व मराठा, धनगर व इतर जात समूहाचे आरक्षण आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे जनतेला आश्वासित केले होते। आपण सत्तेवर आलात व मुख्यमंत्री झालात, मात्र या गंभीर विषयाबाबत आपण चालढकल करत आहात असा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेश परकाळे यांनी निवेदनाद्वारे केला आहे। पुढे म्हटले आहे की आज महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत असून कर्जबाजारी झाला आहे। महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी 3 शेतकरी कर्जाच्या विळख्यात आत्महत्या करत आहेत। सरकारने तातडीने सरसकट शेतकरी कर्जमाफी करून बळीराजाला सुखी करावे ही विनंती। महाराष्ट्रात मराठा, धनगर व इतर काही जात समूह आरक्षणाची मागणी करत असून याबाबत समाज बांधव अत्यंत आक्रमक असून त्यांच्या भावनाही अत्यंत तीव्र आहेत। मराठा समाजाला आरक्षणाचा संविधानिक हक्क प्रदान करावा। मराठा, ओबीसी व इतर असा जातीय संघर्ष व तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी। महाराष्ट्रातील शेतकरी मुख्यतः ऊस, कापूस, कांदा, सोयाबीन व दूध व्यवसाय यावर मोठ्या प्रमाणात गुजारण करत आहे। मात्र याबाबत सरकार म्हणून आपण अत्यंत उदासीन आहात। दुधाला उत्पादनाच्या खर्चावर आधारित दर दिला जात नसून त्यामागे फार मोठे षडयंत्र असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भेसळीचे दूध अल्पदरात तयार करून विकले जात आहे। दूध भेसळीबाबत कठोर पावले उचलावीत। दूध भेसळ बंद करून दुधाला 70 रुपये दर जाहीर करावा। येणाऱ्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्या। निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट लावणार नसल्याचे जाहीर केले असून सध्या देशभर ईव्हीएम बाबत संशयाचे वातावरण असल्याने बॅलेट पेपरवरच या निवडणुका घेऊन सरकारने पारदर्शक कारभार स्पष्ट करावा। या निवेदनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे आज महाराष्ट्रभर लक्षवेधी आंदोलन केले असून भविष्यात या विषयावर निर्णय झाला नाही तर पुढील दिशा लवकरच ठरणार असल्याचे परकाळे यांनी सांगितले आहे। यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेश परकाळे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष राजेश्री शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम कोरडे, जिल्हा महासचिव निलेश बोरुडे, श्याम जरे, अरविंद गेरंगे, लक्ष्मण गायके, राजू काटकर, सोमनाथ गोपाळे, आदिनाथ काळे, शरद जोशी, अभि मेडे, अच्युत गाढे, विठ्ठल देठे, सचिन काकडे, महेश दानवे, संतोष कोकाटे, घनश्याम काळे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन आता 7-8 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे। सातत्याने कर्जमाफीची मागणी होती। मुळात निवडणुकीमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती। कर्जमाफीची मागणी केल्यापासून सातत्याने अनेकदा आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। महाराष्ट्रामध्ये आज दररोज 3 शेतकरी सरासरी आत्महत्या करतायत आणि याचं प्रमाण वाढत चाललंय आणि यावर सत्ताधारी म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी बोलतायत की बा आम्ही कुठं नाही म्हणतोय, आम्ही देतो, ही चेष्टा केल्यासारखं, टिंगल केल्यासारखं ती लोक बोलतायत। आमची मागणी आहे की तुम्ही तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। काल परवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या नेवासी तालुक्यात ओडुले इथं बाबासाहेब सरोदे ह्या आमच्या सहकारी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कर्ज माफी होत नाही, कर्जाच्या विळख्यात तो सापडला आणि दुर्दैवाने त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली। माझी तमाम शेतकऱ्यांना, नगर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आता आत्महत्या करू नका। संभाजी ब्रिगेड आपल्या पाठीशी आहे। कसे देत नाही ते संभाजी ब्रिगेड निश्चितपणे पाहिल। हे काय सांगते देऊ कुठं नाही म्हणतो, आता तुमचा बाप दिल्याशिवाय राहणार नाही। संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलेलं आहे। कर्जमाफी बरोबरच आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, सतत झुलवत ठेवण्याचं काम केलं जातं। मराठा आणि मराठा विरोधी ओबीसी हा संघर्ष निर्माण केला जातो। हा संघर्ष निर्माण करणारी ही सत्ताधारी मंडळीच आहेत। मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाची मागणी घेऊन फिरतायत। सातत्यानं त्या आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने ते सातत्यानं धडपडतायत, प्रयत्न करतायत। अतिशय मोठा त्याग त्यांचा आहे। असं असताना सुद्धा जरांगे पाटलाला बदनाम करण्याचं घाणेरडं कृत्य सत्ताधारी मंडळीकडनं होते।
सातत्यानं मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करून त्यामध्ये जरांगे पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। हे मराठा समाजाला किती दिवस सहन करायचं? मुळात सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे की मराठा ओबीसी संघर्ष होणार नाही, तेढ होणार नाही, अशा पद्धतीचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे। मराठ्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओबीसी बांधवांवरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं ही जबाबदारी सरकारची आहे। सरकार म्हणून त्यांनी ती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली पाहिजे। त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या बाबतीत अनेक नेते धनगर आरक्षणाच्या माध्यमातून मोठे झाले, त्यामध्ये तो आके असेल, तो पडळकर असेल, परंतु आज रोजी हे धनगर समाजाच्या कुठल्याही आरक्षण असेल किंवा धनगर समाजाच्या व्याथावर हे लोक बोलत नाही। ते नको तिथल्या गोष्टीवर नको त्या पंचायतीकडे डोंबलत हिंडतायत आणि त्याचा टीआरपी वाढवून घेतायत, त्यामध्ये ते कुणाचे दलाल म्हणून काम करतायत हे सर्व महाराष्ट्र पाहतोय। परंतु संभाजी ब्रिगेड मात्र त्या धनगर समाज बांधवांनाही वाऱ्यावर सोडणार नाही। धनगर समाज बांधवांच्या व्यथा आणि त्यांच्या आरक्षणाची भूमिका जी आहे त्या बाबतीतही सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे, तोही प्रश्न निकाली काढला पाहिजे। या समाजामध्ये या राज्यामध्ये तेढ होणार नाही हे सोडून या ठिकाणी या राज्यामध्ये सातत्यानं जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचेच काही बगल बच्चे करतायत। कोणी पत्ती कळताय तर कोणी काय कुठाने करताय, काय शेतकऱ्यांविषयी बोलतायत, हे लाज लज्जा शरम सोडून चाललेलं वर्तन, कोणी डान्स बारच्या तिथं नाचतंय, काय काय कुठाने करतंय, ह्या सगळ्या गोष्टींबाबतीत मुख्यमंत्री महोदय आपण अतिशय म्हणजे RSSच्या याच्यातून मुशीतनं तयार झालेले आहात। आश्चर्य वाटतं, ज्या RSSच्या मुशीत नितीनजी गडकरी तयार झाले तिथंच पंत तुम्ही तयार झाले, पंत तुम्ही काही करायला लागले। परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून नितीन गडकरींबद्दल अतिशय आदराने बोलतो, आदराने व्यक्त करतो की त्या माणसाचा थोडा आदर्श घेऊन पंत आपण काहीतरी काम करा, शेतकऱ्यांसाठी काम करा, ही भूमिका घेऊन आज आम्ही या ठिकाणी लक्षवेध आंदोलन करतोय। आपल्याच घोषणांच्या अनुषंगाने लक्षवेध आंदोलन करून भविष्यामध्ये आज हे लक्षवेध केलंय, भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या प्रश्न यावर जर आपण यथोचित निर्णय घेतले नाही, तत्काळ निर्णय घेतले नाही, निश्चितपणे संभाजी ब्रिगेड आक्रमण होईल। 4 दिवसापूर्वी आमच्या बाबासाहेब सरोदेंनी आत्महत्या केली, ही वेदना आमच्या काळजामध्ये मुख्यमंत्री मध्ये प्रचंड प्रकर्षाने बसलेली आहे। गेल्या 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्या प्रशासनाचाही माणूस तिथं जात नाही किंवा भेट देत नाही, हे दुर्दैव आहे। आपण भेट द्या, नका देऊ, तुम्ही भेट द्या म्हणून आमच्या बाबासाहेबांनी आत्महत्या केलेली नाही। बाबासाहेबांनी बलिदान दिले हे तमाम शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी, शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी, आणि या बाबतीतला निर्णय संभाजी ब्रिगेड घेतल्याशिवाय राहणार नाही। तीच श्रद्धांजली आमच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बाबासाहेबांना असेल। धन्यवाद। हा, मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्टला अंतरवली सराटी येथून ते निघतायत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते मुंबईमध्ये 29ला धडकतायत। त्यांच्यासोबत तमाम मराठा समाजासोबत संभाजी ब्रिगेड आहे। अंतरवली सराटीमध्ये ज्या दिवशी पहिल्यांदा तो हल्ला झाला त्यावेळेला सगळ्यात प्रथम आमचे अध्यक्ष मनोजदादा आखरे, आमचे महासचिव सौरभदादा केडकर या ठिकाणी उपस्थित राहिले। पाठिंबा तर दिला, परंतु सातत्यानं त्या ठिकाणी आमचे सुदर्शन तारक बसून असतात। त्यामुळे त्या आंदोलनात संभाजी ब्रिगेड 100% सहभागी आहे। फक्त मनोजदादांचं आंदोलन हे पूर्णपणे बिगर राजकीय आहे, म्हणून आम्ही त्यामध्ये आमची सगळे राजकीय जोडे बाहेर ठेवून मनोजदादांबरोबर सहभागी आहोत। आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेध आंदोलन करत आहोत। हा लक्षवेध याच्यासाठी आहे की या आंदोलनामध्ये आम्ही ज्या काही सर्व मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्तेत येण्या अगोदर स्वतः मागण्या केलेल्या होत्या। त्याच्यातला साधा विषय जर आपण पाहिला की 2024च्या विधानसभे अगोदर त्यांनी प्रचारात सांगितलं होतं की सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करेल। सत्तेत येऊन आता 8-9 महिने झालेत, अद्याप त्यांनी तो निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आमची संभाजी ब्रिगेड त्यांचं लक्ष वेधू इच्छित आहे की तुम्हीच जाहीर केलेलं आहे तर शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या। 2013-14 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यामध्ये सोयाबीन यात्रा काढली होती आणि 12 वर्षापूर्वी मागणी केली होती की सोयाबीनला 8,000 रुपये दर द्या। त्यावेळेस 4,000 रुपये दर होता। देवेंद्रजी, आमची मागणी हीच आहे की 12 वर्षापूर्वी जो दर आहे तो आजही सोयाबीनला तोच दर आहे। त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर तुम्ही जी मागणी केली होती 8,000ची, त्या 8,000ची मागणी पूर्ण करा। शेतकरी दुधाचा व्यवसाय करतोय आणि तुम्ही विधानसभेत मागणी केली होती 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी की दुधाला 70 रुपये दर दिला पाहिजे। आमची तीच मागणी आहे की या दुधाला 70 रुपये दर द्या आणि हे भेसळयुक्त दूध बंद करा। आमच्या शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि दूध सेवन करणारा आमचा सगळा सर्वसामान्य समाजही अडचणीत आलेला आहे। आणि आमची पुढची मागणी अशी आहे की या निवडणूक आयोग आणि ईव्हीएम वरती सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही। एका संस्थेने सर्वे केलेला आहे, 19 राज्यात 100 लोकसभा आणि 400 विधानसभेमध्ये 72% लोकांनी सांगितले आमचा निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विश्वास नाही। म्हणून संभाजी ब्रिगेड अधिकृत मागणी करते, लक्ष वेधते की हे ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। जर तुमचं याने लक्ष वेधून
जर जाग येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड रस्त्यावरची तीव्र लढाई लढणार आहे. धन्यवाद. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही मागणी केलेली आहे की तात्काळ 50,000 रुपये हेक्टर द्या. ही आमची मागणी नाही. देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षात असताना त्यांनी तत्कालीन सरकारला केली होती की तुम्ही 50,000 द्या. तुम्ही 10 वर्षापूर्वी केली होती, आम्ही आजच करतोय. 12 वर्षानंतर 50,000 रुपये शेतकऱ्यांना तात्काळ दिले पाहिजेत.